हॅलो नमस्कार, मी सुजाता तुमचा आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर माझा आजचा हा ब्लॉग आहे तो मी वराड्याला माझ्या माहेरी केलेले त्यावेळेचा आहे, तो मी आता तुमच्याबरोबर शेअर करते। सो प्लीज स्टे ट्यून। मी कोण आहे पिल्लू? इकडे बघा व्हिडिओत। मी कोण आहे? हा पिल्लू मी कोण आहे? कोण आहे मी? आती। कुठली आती? हा आपण कुठं आलोय? आपण कुठं आलोय? इकडे कुठं आलोय आपण? कुठं आलोय आपण? सांग बोल कुठं आलोय? काय आहे आतमध्ये? काय आहे? आंबा। आंबाचे बाल आहे का? हाय हाय आंबाचे बाल? आंबा। आई काय करते बघ? आई काय करते आपली? काय करते आई? यम यम देते? यम यम? आंबाला यम यम देते? हा काय वाजते? काय वाजते? चक 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 चक। हा चक 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 चक। ही कोण आहे? ही कोण आहे सांग इकडे? कुठली कुठली दीदी? कुठली दीदी आहे? ए पडलं काय पडलं? काय पडलं ओवीचं? थमकी सांग काय पडलं ओवी? काय पडलं का पिल्लू? पैसे। 1000 रुपया? 1000 रुपया? ए पाडलं परत। आगाव अहो दोन्ही पाडलं। काम लावती बाई दे आमच्या आईच्या आंबा। हा ही बघ म्हैस। काय म्हणायचं? म्हैस। ही काय आहे? ही काय आहे? गाय। आणि ते काय आहे? म्हशीचे बाळ। हा पिल्लू। हंबाचं पिल्लू। हंबाचं पिल्लू आहे की नाही? छोटस आहे ना? घाबरतय ते ओवीला। घाबरतय चल आता जायचं का मम्मी पप्पाकडं? हां आई काय करते बघ बरं? आई आपली काय करते? आंबाला यम यम देते? कोण आहे बाळा ती? कोणी घेतलं तुला? होय दीदी ना? फिर इकडं असा अंधार पडतो। हा कोण आहे पिल्लू? कोण आहे? हा कंटाळली। बाबाचं शेत। आई बाबाचं शेत। आई बाबाचं शेत काय? आई बाबांचं शेत काय ओवी? आई बाबांचं शेत म्हणा। आई बाबाचं शेत बघ। ते ऐकून पहिल्यांदा बोलली हाय का नाही? या जान दे सरक ग। अगं नाही कालच्या वाणी भेटत नाहीस का? काल मला व्हिडिओ ओवी पप्पा कुठे आहेत? ए पिल्लू हरकले। पप्पा कुठे आहेत? पप्पा इथं ठेवा, ह्याच्यात ठेवा। 1000 रुपये टाका। कसे टाकायचं सांगा आम्हाला? हा ओवीला इथं टाकायला। हॅलो 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 हा टाकी टाका। बघ आईकडे घेऊन निघाली हो। टाका त्याच्यात। अरे टाक पल्ल। टाका हरकलंय कसलं। हा टाका 1000 रुपया। हा मज्जा आहे की नाही? होय मज्जा आहे की नाही? किती माणसं आहे ती? बाप रे उचला घरात किती माणसं आहेत आपल्या? कोण? ओवी एकटीच। कोण? हे तसं नाही करायचं। जे बाप्पा आहे ना? जे बाप्पा पैसे आहेत त्याच्यात बाळा। हजारी आणले मावचीनं 1000 रुपये आणलं। 1000 रुपये टाकू द्या बाबा। लय 1000 रुपये आहे ती बाबा ओवीकडं। हा टाका। आयशा दाबा हा ओवीची मज्जा आहे। डुगू घ्या उचल। ते डुगू तिच्या एवढा दाखवायचा होता। काय करते? सायकल कुठे गेली ग? आत्ता आणा ना डुगू आणा। ओवीच्या डब्बाला आहे डुगू। भारी दिसतोय की? भारी दिसतोय ना?
पप्पी घेऊ घ्यायची. पप्पी पप्पी बा ह्याचं नाव काय? ह्याचं नाव काय? जोजू दोघी. A few moments later. या ठिकाणी बहिणीची छोटी मुलगी काय करते? केस विचारते. आणि इकडे मोठी मुलगी काय करते? मेहंदी काढते. दोघींनी मला पकडून पूर्ण झाल्यावर आपण दाखवू. तर या ठिकाणी संध्याकाळी माझ्या बहिणीची छोटी मुलगी आहे ती माझ्या केसांची वेणी काढते. तुम्ही बघू शकता. वेणी घालती. मुझे याद है जब मैंने कॉफी शॉप प्रोटोटाइप को भेजा था तब मैंने उनके साथ इसे भी भेजा था. लगता है गलती से मैंने किसी और पोकेमॉन को भेज दिया. झाली का वेणी घालली? नाही. कधी नाही. मावशीचे केस केवढे आहेत? तू कुठल्या खुर्ची बसल्या? आम्ही कुठल्या खुर्ची बसले? तर ॲक्च्युली काल ताई गेलेली सातारला आणि इथे मुलांना ठेवून गेलेली आणि मी होते त्यांच्याजवळ. तर त्या दोघी आहेत त्या माझ्याबरोबर टाईमपास करत. एक माझी केसांची वेणी घालते आणि दुसरी माझ्या हातावरती मेहंदी काढते. आमची जागा चेंज झाली. बाहेर पाहुणे आले पण आम्ही आता आलो. वडापाव आलेला आहे. चला हा वडापाव काढा. हो आणि माझा चाललाय मेकअप. आता केस विचारून झाले ना. टिक्की लावा. आणि आता या ठिकाणी संध्याकाळी भावाने आणलेले वडापाव आणि ते वडापाव खायला आपण सर्वजण बसलेलो आहोत. चला खावा वडापाव. कशी लावली? मुठी लावली. चला वडापाव खावा सगळ्यांनी. बाबू बसा. आमचा बाबू टिक्की लावतोय. या ठिकाणी जाम काढले मेहंदी. आणि आता दिवाळीच्या चकल्या आहेत त्या संपल्या होत्या आणि घरात छोटी मुलं आहेत त्यामुळे आईने चकल्या करायला डबल घेतलेल्या आहेत. आणि या ठिकाणी वहिनी, मी आणि आई आता चकल्या बनवून घेणार आहोत. पाणी ठेवलेच गरम करायला. बापलेच पाणी काढा. या इकडं. जेवढं पीठ घेतलंय तेवढंच पाणी ना. उकळवून घेतलंय. आता काय काय टाकायचं सांगा. पहिला मसाला. चकली मसाला. वासावा आली लगेच चकली देऊ. ओवा. हा तीळ. डॉली आली चकली शिकायला है ना. शिकायला आली. हो लवकर ॲडव्हान्स आहेत पुरी. तीळ टाकलं अंदाजे. आईला एक्सपिरियन्स आहे म्हणून. आहेत ना पुढीत पण.
थोडासाच ना. हां, चिमटभर मीठ. मसाल्यात पण असणार ना थोडं, चवीनुसार मीठ. लाल तिखट एवढं नको, लाल पावडर आहे बाळा. झालं आहे ना. मस्त टाकू द्या ना पीठ टाकल्यावर करायला गॅस बंद. आता टाका थोडं थोडं. तिथे एक ग्लास आहे तिथे ठेवलाय तिथेच आहे तिथले कसं. नकळत आहे. बिळी सगळ्या. आता वापरू ठेवायचं आहे ना झाकून. झाकून ठेवायचं. किती वेळ? आता 15 मिनिटं. 15 मिनिटं. आता मग त्या दिवशी लय गरम होतो. ही असं भाजत होतो. होय. नाही आता मळ की चालतंय की. दिदे काय करतेस? असं हलवायचं. हलवण्याने चकल्या उद्या होतील. ती प्लेट घ्या, प्लेटीनं काढून द्या. पीठ मळायचं आता. लागल असं पाणी तुमचं ऐकून वरत म्हणतो कधी कधी. अच्छा सगळंच घेईल एकत्र कर. नाही मुंबईचे लोक शक्यतो बोलतात. अच्छा. तर या ठिकाणी चकलीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता चकल्या करायला घ्यायच्या आहेत. देखिए यहाँ हमारी मस्ती अब चकली बनाने जा रही है. पहले चकली का पीठ डालिए इसमें. चकली का साचा देखिए. चकली तैयार हो गई. मग काय दाखवलंच और ये देखिए बघा मी अशी फिरकी टाकली का नाही अशीच टाकायची. अगं परत येत आहे. आता नाही म्हणजे फिरवले की परत कसं होतंय. मी त्या दिवशी फिरून बघितलं. असं लाट छान दिसते. नंतर नंतर होतंय नंतर. अब हमारी दूसरी चकली हो गई. मौसी को आई भी मदद कर रही है. मराठीत बोल. मराठीत. आपला मौसी को नानी मदद कर रही है. नानी दादी नानी दादी माँ. ये छोटी चकली हो गई. छोटी छोटी अरे बड़ी हो गई. तुम्ही पाहू शकता चकली बनवतीये माझी मावशी आणि आई. तांदळाची डाळीची चकली पण हे लय जास्त आहे बाबा. मावशीला हाताला दुखायला लागलं. तिला आधी पित्तळचा दिला होता ह्याचा असा दाबायचा. पाचवी चकली झाली. आता तळू उतारा दाखवू. आता बस करा. आता या ठिकाणी वहिनी आहेत ते चकल्या तळून घेत आहेत. मी चकल्या पडत आहे आणि आई मला मदत करत आहे.
तेवढं पीठ राहिले आईनं करायला घेतलंय आता. आई ग माझे पाय गेले का मधनं. मी काढते त्याला बारीक केलं सगळ्यास. वहिनी किचन वर बसल्या तळायला. छान कलर आलाय की. काट तेवढा नीट नंतर गोल गोल येते पण टेस्ट पाहिजे महत्वाची ना, आहे की ना. तर या ठिकाणी तर थोडंसं पीठ राहिलेलं आहे आणि आता आईने तयार करायला घेतलेलं चिकल्या, कारण की खूप कठीण होतं पीठ, जाचत होतं. पण जाचत होतं करायला, तेव्हा मग मी आईने थोडा वेळच केलं, नंतर मग मी पुन्हा मीच केलं. ते संपल्या चकल्या करून नाही जात्या. झालं ना, झालं. वहिनी बघू झालं 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 एकदाच्या चकल्या चिक्का झाल्या. पोराने मध्ये तडाखाच लावलं या चकल्यांवर. पण असंच मम्मी म्हणते आता टोपवर येईल मग टोपवर. तर आत्ताच आमच्या चकल्या आहेत ते बनवून झालेल्या आहेत आणि अजून आम्ही जेवलेलं नाही. मग अशा वडापाव खाल्लेला त्यामुळे मला भूक नाही, सगळे निवांत बसलेत आणि चकल्या खात आहेत. तर माझा आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमची येडी चिल्लर पार्टी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.